नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर मग अशी मी लाईव्ह आले होते, म्हणजे सत्यनारायणची पूजा जी आहे ती मी लाईव्ह दाखवणार होते तुम्हाला आणि तुमच्यासोबत सगळी काही सत्यनारायणाची, त्यानंतर महालक्ष्मीची म्हणजेच की आपली मार्गशीर्ष गुरुवाराची जी पूजा आहे ती तुम्हाला मी दाखवणार होते. त्यामुळे मी लाईव्ह आले होते. पण काय प्रॉब्लेम झाला काय माहितीच नाही मला. कारण मी लाईव्ह आले, बरोबर सगळं काही लाईव्हमध्ये दिसत होतं. त्यानंतर मेसेजेस वगैरे येत होते. सगळं काही व्यवस्थित चालू होतं, पण आवाजच येत नव्हता माझा. मी जे बोलत होते किंवा मी जी पूजा करत होते, तर ते आवाज तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतच नव्हता. त्यामुळं मी अर्ध्यामध्ये लाईव्ह जो आहे तो थांबवला आणि मग मी माझी पूजा करून घेतली. कारण मला आज सत्यनारायणाची पूर्ण कथा, त्यानंतर महालक्ष्मीची जी आपली पोथी आहे, ती पोथी वाचण्याचा पूर्ण असा व्हिडिओ म्हणजे की लाईव्ह तुमच्यासोबत शेअर करणार होते. पण अचानकच माझ्या मोबाईलमध्ये म्हणजे माझा जो आवाज आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. त्यामुळं मी लाईव्ह बंद केला आणि मग मी पूजा करून घेतली. तर एवढी छान म्हणजे पूजा केली होती मी. आणि त्यानंतर का असा योग आला होता की आज तिन्ही योग एकत्र होते, की दत्त जयंती होती, त्यानंतर आपलं जे पौर्णिमेचा सत्यनारायण असतो तो होता आणि मार्गशीर्ष महिन्यामधला गुरुवार होता आणि ती गुरुवाराची पूजा, असे तिन्ही पूजा एकत्र केल्या होत्या आणि त्यासाठी मी लाईव्ह आले होते. कारण इतकं छान आणि घरामध्ये पण प्रसन्न असं वातावरण होतं आणि इतकी छान पूजा म्हणजे झाली आहे. मी दाखवते तुम्हाला पूजा पण. तर मग त्यामुळं मी लाईव्ह आले होते. पण अचानक आवाज काही येत नव्हता, त्यामुळं मला लाईव्ह बंद करावा लागला. तर चला मी तुम्हाला आता पूजा दाखवते. एकदम छान आणि मस्त अशी पूजा झाली आहे आजची. तर बघू शकता, एवढी मस्त अशी पूजा झाली होती आणि इतकी छान मांडणी तर झाली आहे. कारण एवढ्या जागेमध्ये मी ह्या 2-3 पूजा ज्या आहेत त्या एवढ्या ॲडजस्ट केल्या आहे. तर बघू शकता, तिथं पहिल्यांदा जी आहे ती आपली दत्त महाराजांची पूजा म्हणजेच की स्वामी समर्थ महाराजांची पूजा केली आहे मी. त्यानंतर समोर जी आहे ती मी पोथीची मांडणी म्हणजे माझी जी पारायण चालू होतं गुरुचरित्राचं, तर त्या पोथीची मांडणी आहे तिथं समोर. त्यानंतर दररोजची देवपूजा, दररोजच्या देवपूजेमधले देव जे आहेत ते इथं 2-3 ठिकाणी मांडल्यामुळं तिथं थोडंसं रिकामं वाटत असेल तुम्हाला तर तिथं देवपूजेची दररोजची मांडणी. त्यानंतर इथं बघा महालक्ष्मीची जी मांडणी आहे ती तर एकदम छान आणि मस्त अशी झाली होती आणि बघू शकता किती मस्त असं वाटत आहे घरामध्ये पण. तर इथं महालक्ष्मीची जी मांडणी आहे, तर इथं मी गुरुवारची मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवाराची जी मांडणी आहे ती अशी या पद्धतीने केली आहे. तर इथं माझ्याकडे लाल वस्त्र जे आहे ते पटकन असं सापडलं नाही आणि मी ना आज केंद्रामध्ये गेले होते, त्यामुळे मला यायला उशीर झाला आणि आल्यामुळं मग आल्यानंतर मग मी पूजा मांडणी केली. त्यामुळं पटकन त्या गेल्या गुरुवारी धुवून ठेवलेला आहे तो कपडा. पण पटकन काही असं घाईमध्ये सापडत नाही, तुम्हाला पण असं होत असेलच. तर बघू शकता, इथं जो आहे तो मी म्हणजे पाटा म्हणजे चौरंग छोटा आहे त्याच्यावर मी अशी पूजा मांडणी केली आहे. तर इथं महालक्ष्मीची फोटो, त्यानंतर महालक्ष्मीला जे ओटीचं साहित्य आहे ते ठेवलं आहे. त्यानंतर इथं माता लक्ष्मीची मूर्ती आहे ती जोडपानावर ठेवली आहे. इथं गणपती बाप्पाची मूर्ती आहे. गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य. त्यानंतर माता लक्ष्मीला मी फराळाचंच ठेवलं आहे आणि आज दत्त जयंती असल्यामुळे पण उपवास आहे, त्यामुळे नैवेद्य देवाला चालत नाही. त्यामुळे मग मी जे फराळामध्ये साबुदाण्याचे वडे केले होते तेच देवीला पण नैवेद्यामध्ये अर्पण केले आहेत. त्यानंतर इथं फळ म्हणलं तर जांबाचं म्हणजे पेरू जो आहे तो पेरूचा आज देवीला लागतो. आमच्या इकडे जांब पण म्हणतात, पेरू पण म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात हे सांगा. तर इथं बघा, त्यानंतर इथं सत्यनारायणाची पूजा. तर इथं पाठीमागे मी सत्यनारायणाची फोटो ठेवली आहे. त्यानंतर इथं बघा गहू ठेवले आहेत. गहू म्हणजे आपल्या घरामध्ये जे गहू आहेत नॉर्मल ते गहू आहेत. त्यानंतर त्यावर कलश ठेवला आहे आणि कलशावर तांदुळाने भरलेलं जे प्लेट आहे म्हणजे तांब्याचंच प्लेट आहे ते प्लेट ठेवलं आहे. त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवली आहे. त्यांना पण हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण केली आहेत. त्यानंतर समोरच्या साईडने इथं बघू शकता, इथं जोडपानावर सुपाऱ्या मांडल्या आहेत. तर ह्या 3 सुपाऱ्या आहेत ते गणपती बाप्पा, कुलदेवता आणि वरुण देवतेच्या सुपारी आहे. त्यानंतर हे जे आहे ते श्रीयंत्र, कुबेरयंत्र आणि महाराजांची फोटो आहे. तर हे मी प्रत्येक सत्यनारायणमध्ये ठेवतच असते. तुमच्याकडे असेल तर ठेवा तुम्ही, नसेल तरी चालतं. आणि इथं बघा सत्यनारायण महाराजांची जी पोथी आहे ती इथं ठेवली आहे आणि इथं महालक्ष्मी ची पोथी आहे ती ठेवली आहे. आणि हे पोथी जी आहे ती पूर्ण वाचून त्यानंतर इथं बघा आरती वगैरे झाल्यानंतरच मी व्हिडिओला सुरुवात केली. कारण लाईव्ह जो आहे तो कंटिन्यू असा छान चलत आला पण आवाज येत नव्हता, त्यामुळं मला लाईव्ह बंद करावा लागला. आणि मग मी हे सगळी पोथी जी आहे ती वाचून घेतली आणि त्यानंतरच व्हिडिओला सुरुवात करते. तर अशी ही एकदम छान आणि मस्त अशी ही पूजा आहे आजची, बघू शकता.
आणि इथं पण गणपती बाप्पांना खडीसाखर, त्यानंतर कुलदेवतेला खडीसाखरेचा नैवेद्य, वरुण देवतेला, आणि इथं बाळकृष्णाला पण मी जो वडा आहे तोच ठेवला आहे. साबुदाण्याचा वडा जे आहे तोच ठेवला आहे. कारण आज उपवास आहे आणि उपवास असल्यानंतर मी भरपूर जणांना विचारले, केंद्रामध्ये पण विचारले, तर त्यांनी म्हणले की उपवास असल्यामुळं आज नैवेद्य दाखवायचा नाही देवांना, म्हणजे फराळाला जे बनवलं आहे त्याचंच आज देवाला नैवेद्य दाखवायचा. त्यामुळं मी जे फराळामध्ये बनवलं आहे तेच दाखवलं आहे. तर बघू शकता किती मस्त आणि एकदम छान अशी पूजा झाली होती. म्हणून मी आज लाईव्ह आले होते आणि मी पहिल्यांदा लाईव्ह आले होते. त्यामुळं मला इतकं छान वाटत होतं की मी लाईव्हमध्ये असं काहीतरी चांगलं दाखवावं की जे म्हणजे तुम्हाला पण आवडेल आणि उपयोगाला पण येईल. म्हणून मग मी लाईव्हमध्ये तुम्हाला हे जी पूजेची मांडणी आणि पूजा जी आहे, म्हणजे की विधिवत जे सत्यनारायणाची पूजा आहे घरच्या घरी कशी करायची, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत होते. तर बघू शकता तरी फार व्हिडिओ झाला आहे, म्हणजे लाईव्ह झाला आहे एक 10 मिनिटाचा, तर तो व्हिडिओ पण बघू शकता. खूप छान आणि मस्त अशी पूजा आहे ही. त्यानंतर इथे छोटी छोटी मी रांगोळी पण काढली आहे देवासमोर. आता आरती वगैरे झाली आहे. चला आता मला आणखीन स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे, त्यामुळं मी व्हिडिओ पण काही मोठा बनवत नाही. फक्त मला एवढंच कारण होतं सांगायचं की हा जो मी लाईव्ह घेतला होता तो फक्त ही पूजा तुमच्यासोबत दाखवायच्या हेतूने घेतला होता. म्हणजे किती छान आणि मस्त अशी ही पूजा मांडणी झाली आहे. आणि सत्यनारायणाची पण पूजा घरच्या घरी कशी करायची त्याबद्दलचा व्हिडिओ खूप म्हणजे व्हिडिओ जो असतो तो शॉर्टमध्ये दाखवतो, पण लाईव्ह जे आहे ते एकदम पूर्ण असं लाईव्ह न कट करता तुमच्यासोबत मी शेअर करणार होते. त्यामुळे मी लाईव्हला आले होते. तर चला, तर बघितलं पूजा किती छान आणि मस्त अशी मांडणी झाली होती आणि तिन्ही पूजा एकत्र होत्या, म्हणजे की सत्यनारायणाची, त्यानंतर आपली दत्त जयंतीची पूजा, त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामधली गुरुवाराची पूजा, अशा तिन्ही पूजांचा योग एकत्र आला होता आणि इतकी छान असं प्रसन्न अशी पूजा झाली होती. म्हणून मी पहिल्यांदाच लाईव्ह आले होते, पण काय करावं, लाईव्ह काय घेता आला नाही आणि माझा आवाज काही येत नव्हता. पण नंतर मी लाईव्हचा जो म्हणजे आवाज कशामुळे येत नव्हता हे सगळं काही मोबाईलमध्ये ठीक केले, पण काय करणार, पोथी वगैरे वाचून झालं होतं आणि त्यानंतर उशीर पण भरपूर झाला होता, म्हणून मी लाईव्ह काय घेतले नाही. आणि पूजा जी आहे ती प्रदोष काळामध्ये करतात, त्यामुळं मी पूजा आवरून घेतली आणि त्यानंतर हा व्हिडिओ बनवला आहे. तर चला, कसा होता व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि मला तुमच्यासोबत हेच शेअर करायचं होतं की सत्यनारायणाची पूजा आपण घरच्या घरी कशी करायची आणि ती जी पूर्ण विधी आहे तर ती कशी करायची, मांडणी कशी करायची, तर हे मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवत होते. पण लाईव्ह मला म्हणजे बंद करावा आहे, तो मला आवाज येत नव्हता म्हणून बंद करावा लागला. तर चला, नेक्स्ट टाईम नक्की लाईव्हमध्ये तुम्हाला मी सत्यनारायणाची पूर्ण डिटेलमध्ये पूजा दाखवते. तर कसा होता व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि हा देवपूजा कशी होती आणि सत्यनारायणाची पूजा, त्यानंतर मार्गशीर्ष गुरुवाराची जी पूजा आहे महालक्ष्मीची, ते पण कशी होती हे नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला, भेटूया अशाच व्हिडिओसोबत आणि अशाच देवांच्या महाराजांच्या सेवेसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार.